महाराष्ट्र परिषदेचे महत्त्वाचे योगदान देखील आहे। त्याची सुरुवात जालन्यातून झाली। परतूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून ती झाली। मुक्ती संग्रामात कोलते पिंपळगावचे मोठे योगदान आहे। निजामाच्या अत्याचारापासून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पिंपळगावकरांनी रजाकारांच्या विरुद्ध 22 जून 2048 रोजी सशस्त्र लढा दिला। तसेच जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह वगैरे त्या काळात खूप गाजले। मुक्ती संग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देऊन हा लढा यशस्वी केला। या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे आभार मानावे तेवढे कमी आहे। या लढ्याचा मुख्य हेतू राष्ट्रीयत्व जपणे हे होते, लोकशाहीची भावना वाढवणे हे होते। या सर्वांच्या योगदानामुळे मराठवाड्याला इतर ठिकाणी हा लढा तीव्र करून मुक्ती संग्रामात लढ्यात अनेक महिला स्वतंत्र सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्स्फूर्त व सक्रिय सशस्त्र लढा दिला। या सर्व महान हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले लढ्याचे मोल फार मोठे आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामात हुकुमशाही विरोधात, निजामाच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिलेली आहे, हे आपण विसरून चालणार नाही। मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क या प्राप्तीसाठी जनतेने जे लढा दिला, जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे। बंधू भगिनींनो, वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठवाड्याचे स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात नेत्रदीपक असे प्रगतीचे योगदान आहे आणि त्याचा मला मराठवाड्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड अभिमान आहे। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख राहावं, कार्यक्षम राहावं, गतिमान पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन, जो आजच आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आपला कार्यक्रम आहे आणि आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन देखील आहे। त्यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा हा राबवण्यात येणार आहे। या पंधरवड्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते पालकमंत्री म्हणून इथे झालेला आहे। त्याचा पुढचा टप्पाही आपण सर्वच वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून पाहत आहात। हा सेवा सोहळा आहे। प्रधानमंत्र्यांनी स्वतःला या देशाचा सेवक म्हणलेला आहे आणि त्यामुळे सेवा सोहळा व्हावा, त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं मार्गी लागावी, जी अर्धन्यायिक आहेत, जी लोक अदालतच्या माध्यमातून मार्गी लावावी, प्रलंबित तक्रारींचा निपटारा व्हावा, गावामध्ये जिथे स्मशानभूमी, शिधापत्रिका, स्वामित्व योजने माध्यमातून मालमत्ता पत्रिका वितरण अशा अनेक योजनांचा लाभ हा सामान्य नागरिकांना करून दिला जाणार आहे। स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं अत्यंत महत्त्वाचं असं एक योजना आहे, एक प्रयोजन आहे। यामध्ये आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरमध्ये विशेष महिला आरोग्य तपासणी आपण करणार आहोत आणि जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य शिबिरं ही आयोजित केली जाणार आहेत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करणारे अभियानही सुरू करण्यात आलेले आहे। भारताची नागरिक म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा मातृभूमीसाठी जगणे हीच खऱ्या अर्थाने महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली ठरेल। या सर्व थोर हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना बलिदानाची आठवण ठेवून परत एकदा मी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देते आणि अजून एक संकल्प या पवित्र दिनी करते की या माझ्या मराठवाड्याची जी वीण आहे, जी सामाजिक सलोख्याची वीण आहे, ती विस्कटून नाही देण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे अगदी हात पसरून स्वागत आहे आणि ही वीण विस्कटेल असं कुठेही वर्तन असेल तर त्यांच्या मात्र वर शासनाचा आणि प्रशासनाचा भरपूर धाक असला पाहिजे। शेवटी आपण माणसं म्हणून एकत्र राहतो। आपण देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलो, आपण आपल्या मराठवाड्यासाठी लढलो, आपण आता कशासाठी लढतोय? आपण माणुसकीसाठी लढलं पाहिजे, वंचितांसाठी, पीडितांसाठी लढलं पाहिजे, त्यांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी लढलं पाहिजे आणि तसाच वसा आपण सर्वांनी घेतला पाहिजे। आपल्यापेक्षा जास्त सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे नाही तर आपल्यापेक्षा कमी सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे। जे आपल्याला करता आलं पाहिजे ते समाजातील वंचितांसाठी केलं पाहिजे, अशी भूमिका आपल्या या माध्यमातून व्यक्त करते। अतिवृष्टी झालेली आहे, प्रचंड त्याचं नुकसान लोकांना, नागरिकांना शहरातील, ग्रामीण भागातील भोगावं लागलेलं आहे।
मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. आज मी ग्रामीण भागातील काही पाहणी केली, काही शहरातील केली, अजूनही करणार आहे. माझा दिवसभर पाहणीचा आजचा कार्यक्रम होता, परंतु मुख्यमंत्री महोदय हे बीड जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. तर कलेक्टर इथे उपस्थित आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आपापल्या भागातले पंचनामे व्यवस्थित करावे. शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि इथे नुकसान झालेल्या लोकांना नक्कीच दिलासा देणारे निर्णय आम्ही लवकरच घेऊ, असंही या निमित्ताने मी आश्वस्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून हा देश उभा राहिला, ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून हा मराठवाडा मुक्त झाला, अशा सर्व हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना